नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता दुर्गेच्या स्वरूपात आपण स्कंदमातेचे पूजन करतो. मग या स्कंदमाता आहे तरी कोण? तर पौराणिक कथेनुसार एक शक्तिशाली असुर तारकासूर याला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की फक्त महादेव पुत्र याच्या हातूनच त्याचा वध होईल. तारकासुराला विश्वास होता महादेव कधीच लग्न करणार नाही. त्यामुळे हे वरदान मिळताच त्याने तिन्ही लोकात उत्मात करण्यास सुरुवात केली. तेव्हा माता पार्वती यांनी कठीण तपस्या करून भगवान शिव यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त केले. यांच्या विवाहानंतर स्कंदकुमार कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेय मोठे झाल्यानंतर त्यांनी देवतांच्या सेनेचे नेतृत्व करून युद्धात तारकासुराचा वध केला. भगवान कार्तिकेयमुळेच मा दुर्गाच्या या स्वरूपाला आपण स्कंदमाता असे म्हणतो. या मातेच्या आराधनेमुळे आपल्याला संतान सुखाची प्राप्ती होते, आपल्या कुटुंबात शांती नांदते आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते.